ते 2-3 दिवसापासून आपण धुळ्यालाच होतो मावशींच्या घरी. सगळी फॅमिली आता येऊन गेलेली आहे आणि सगळी फॅमिली आल्यानंतर पहिल्याच दिवशी शेतामध्ये पण सगळे येऊन गेलेत. कारण कसं असतं, शेताचं काम चालू आहे. सो जास्त दिवस पण लांबवलेलं चालत नाही, म्हणून आता थोडा वेळ मक्की काढायचं काम चालू होईल. सगळं झालेलं आहे, आता फक्त आपलं मक्कीचं काम बाकी आणि तिकडच्या शेतातली पण मक्कीचं थोडंसं काम बाकी आहे. कोणत्या शाळेत आहे? अंबळनेरला. लय लांब टाकेल यायला. आता अंबळनेरला कुठं बोर्डिंगला राहतो तिथं? तुम्ही जाता का शाळेत? जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. लग्न झाल्यानंतर 2 दिवस पूर्ण आराम केला. लग्नाच्या घाईमध्ये खूप थकलो होतो आम्ही. मस्तपैकी आराम केला आणि आज आपण निघणार आहोत आपल्या गावाला. चला काहीच आपण घरी पोचलोयत. बघा इकडं बाबा ते बी आले, मम्मी त्या झोपल्यात, शेतातून आल्यात. आजी आजोबा पण येऊन गेलेत. बघा ते आत्ताच आलेत. चला आता थोडा टाइम मस्तपैकी रिलॅक्स होऊयात. चला काहीच आता थोडा वेळ आराम केला आपण घरी. चला म्हटलं थोडंसं काम पण होतं शेतामध्ये, त्याच्यासाठी मम्मी पप्पा ते निघालेत आणि मी पण देवनगरला गेलो होतो दादा बायला सोडायला. तिला सोडून आलो आताच थोड्या वेळापूर्वी. चला म्हटलं आता जाऊया शेतामध्ये, कारण मागच्या वेळेस सांगितलं होतं मला की आपलं मक्की काढायचं काम अजून बाकी आहे, तर ते काम आपलं चालू आहे. आता मम्मी पप्पा ते गेले शेतामध्ये मक्की काढायला. चला आता जाऊयात आपण पण. चलो गाईज, शेतामध्ये आलोत आपण. या साईडला बघा सुरा बसलाय मस्तपैकी आणि ही मक्की काढायचं काम चालू आहे आपल्याला. मध्ये मम्मी पप्पा ते आहेत, तुम्हाला आवाज येतच असेल बघा. इथं या साईडलाच दिसत आहेत, मला आवाज येतोय बघा गाईज. इथं मध्ये काम चालू आहे. या साईडला मध्ये सांगितलं ना तुम्ही, बघा इथे मक्की तोडायचं काम चालू आहे. इकडं पप्पा आहेत आणि या साईडला मम्मी ते आहेत बघा. आता दिसत नसेल तुम्हाला, पूर्ण पान आहेत ना आतमध्ये. सो चला आता थोडा वेळ मक्की काढायचं काम चालू होईल, कारण आता वेळ पण झालेला आहे बऱ्यापैकी. ते थोड्याच वेळापूर्वी आले होते. संध्याकाळी कसं असतं, मस्तपैकी सावली असते, थोडी ऊन लागत नाही आणि त्यामुळे काम पण व्यवस्थित होत असतं. या साईडला बघा आपलं शेडमध्ये ना, मागच्या वेळेस जे आपण कांदे भरले होते, पूर्ण शेडमध्ये कांदे टाकून दिलेले बघा. इथं कशा प्रकारे भरलेत ते कांदे. लग्नाला जाण्याच्या पहिल्या दिवशी आपण हे सगळे कांदे भरून ठेवले होते बघा. इथं या प्रकारे हे सगळे कांदे भरून ठेवलेत बघा, हे पूर्णपणे. आणि वरती तिकडे बघा, जे आपल्याकडं साहित्य असतं ना ठेवायला, जागा नसते, मग हे बघा इकडं वरती हे एक कट्टे ढोल्यासाठी वरती ठेवलं आहे. आणि ह्या साईडला पण बघा ढोल्यासाठी जे कट्टे आहेत ना, आपलं पलंग असतो ना, पलंगवरती याला बांधून दिलेला आहे आणि त्याच्यावरती एक कट्टे ठेवलेले आहेत कांद्याचे बघा. इकडं या साईडला या प्रकारे कांदे ठेवावे लागतात. सो बघा मस्तपैकी आता सगळं झालेलं आहे. आता फक्त आपलं मक्कीचं काम बाकी आणि तिकडच्या शेतातली पण मक्कीचं थोडंसं काम बाकी आहे. ते काम झालं की बऱ्यापैकी सगळे कामं आपले फिनिश होतील आणि नंतर मग पुढच्या पिकाला सुरुवात होईल आपली. आता बघा इथं थोड्या वेळात आपण निघणार आहोत, त्याच्यामुळे हा पलंग पण इथं लावून दिला, दोघं पलंग, आणि इथं तार अटकवून दिली बघा अशा प्रकारे. इकडे बघा पप्पा ते पण येऊन गेलेत, मम्मीन ते बघा. झालं आता त्यांचं पण थोडंसं राहिलेलं आहे. एवढंसं थोडंसं बाकी आहे फक्त. हे झालं की मग आपण आता थोड्या वेळात घरी निघणार आहोत. का झालं का मग होऊन गेलं? चला काही हे आधीच होऊन गेलेलं होतं आय थिंक, तेवढंच बाकी होतं फक्त. आता ह्या 2 साठ्या राहिल्या आहेत, ह्या उद्या सकाळी आल्यानंतर कंप्लीट करायच्या आहेत, कारण अजून तिकडचं पण बाकी आहे. ठीक आहे, आता चला थोड्या वेळात आपण निघणारच आहोत आता घरी. नेट लावून घे खाली. चलो गाईज, आता बऱ्यापैकी सगळं पॅक केलं आहे, निघणारच आहोत आपण आता थोड्या वेळात. आणि संपूर्ण आपली जी फॅमिली आहे ती लग्नाला गेली होती. 2-3 दिवसापासून आपण धुळ्यालाच होतो मावशींच्या घरी. सगळी फॅमिली आता येऊन गेलेली आहे आणि सगळी फॅमिली आल्यानंतर पहिल्याच दिवशी शेतामध्ये पण सगळे येऊन गेलेत. कारण कसं असतं, शेताचं काम चालू आहे. सो जास्त दिवस पण लांबवलेलं चालत नाही, म्हणून सगळी फॅमिली आपली शेतामध्ये लगेच येऊन गेली. धुळ्यावरून आलो आणि इथनं लगेच थोडा वेळ घरी आराम केला. मी पण लताबाईला सोडून आलो तिकडे देवनगरला. त्याच्यानंतर सगळेजण इथं शेतामध्ये लगेच येऊन गेलेत. आता चला थोडा वेळ, बराच आता म्हणजे 6-6:30 वाजून गेलेले आहेत. आता निघतीलच सगळेजण थोड्या वेळात. आता निघूयातच आपण. झाला आहे वेळ. आता
निघूयात घरी जाऊ मस्त की थोडं फ्रेश होतील घरचे. मी तर काय काम केलं नाही, आता चालू थोडा पूर्वी लताबाईला सोडून. सो त्याच्यामुळे आता निघूयातच आपण आता. चला आता जाऊयात घरी आपण. मस्त सायंकाळच्या वेळ असतो ना, मस्त एकदम निवांत असतो, ऊन नाही काही नाही. चला आता जाऊयात आपण. चला गाईज आता घरी पोचलो आपण. मस्तपैकी मम्मीन त्या स्वयंपाक तयार करतील. बघूयात आता मम्मीन त्या कुठे तिथं बाहेर बसलेत बघा. इकडे बाहेर बसलेत ते. हे बघा गाईज या साईडला काय भाजी कापायचं काम चालू आहे. कायची भाजी? डेमसा. हे बघा गाईज इकडं डेमसला काय म्हणतात तुमच्यामध्ये काय माहिती नाही आपल्याला. आमच्यामध्ये डेमसा म्हणता याला बघा. पडवळ टाईप असतं ना, पडवळच म्हणते का काय ते. हे बघा गाईज याला डेमसा म्हणतात. डेमसा मस्तपैकी आता भाजी बनवत आहेत. कापून घेतील, भाजी बनवतील मस्तपैकी, खाऊयात आपण. चला आता थोडा वेळ. सुट्या लागल्या तुला? कोणत्या शाळेत आहे? अमळनेरला. लय लांब टाकेलं याला आता. अमळनेरला कुठं बोर्डिंगला राहतो तिथं? तुम्ही जाता का शाळेत? हा का? मग काय तू रे बोर्डिंगला आहे तिथं? हा का? हे बघा गाईस गावातले मुलं आहेत गाईस. शाळेत जातो. आता सुट्ट्या लागल्या असतील त्याला, पेपर संपले त्यांचं. हे बघा हे कशी मस्ती करत आहे. पेपर झालं का आता? कवा जून मध्ये आता 6. काहीच जेवणला बसूयात आता. मम्मीने त्या बघा भाजी घेऊन गेल्यात पुढं. सो आता मस्तपैकी जेवण करून घेऊयात. स्वयंपाक पण झाला. मम्मीने ते घेऊन आले तिथं स्वयंपाक. आता भाकरी घ्यायला चालल्यात. मस्तपैकी आपण आता जेवण करूयात. हे बघा इकडं पप्पान ते भाकरी घेऊन आलेत. मम्मीने ते आता प्लेट ते आणतील. बसूयात आपण जेवणला. चला गाईज संपूर्ण भाजी येऊन गेली. खिचडी बघा या साईडला खिचडी भाजी बनवली आणि इकडे शिरा बनवलेला आहे. मस्तपैकी आता जेवणला बसूयात. पप्पान ते वाढून घेत आहेत. चला गाईज फायनली जेवण झालं आहे आपलं सर्वांचं. चला आता मम्मीने त्या सगळं आवरून घेतात. कोणते? हां ना घ्या ना, थोडीशी बाकी ना मग. शिरा आणि तेवढं किती पडलं ना. खिचडी बी बरीच. खिचडी जाऊ दे ना मग, पाटा खाऊन देईन ना गरम करून. काही नाही ना, गरम करून खाऊन देईन ना. सो चला गाईज आपलं जेवण झालंय सर्वांचं मस्तपैकी. 2-3 दिवसापासून तिकडे मावशींच्याच घरी होतो. लग्न पण झालं. थोडा वेळ मस्त 2-1 दिवस आराम केला. सत्यनारायण पण होता, तो पण झाला. आणि सगळी फॅमिली मग आम्ही आज घरी आलो गावाला. सो चला आता मस्तपैकी आराम करूयात. आता लवकर झोपायचं आहे आज, कारण भरपूर झोप लागते. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग कशा प्रकारे वाटला आपल्याला कॉमेंट करून सांगा. सो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.